गणपती बाप्पा मोरया असे गजर सर्वत्र सध्या ऐकू येत आहेत. सगळे ठाणेकर असो किंवा इतर नागरिक हे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता जय्यत तयारी करत आहेत. त्यातच ठाण्यातील बाजारपेठी आकर्षक मखर आणि बाप्पांसाठी मोत्याची माळ, कापडी फेटे, खणाच्या साड्या, पारंपरिक पैठणी अशा विविध वस्तूंनी सजल्या असून नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावरती रेलचेल बाजारपेठेमध्ये दिसत आहे. दरम्यान ठाण्यातील घंटाळी मैदानाजवळ सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन यांनी पर्यावरणपूरक, सुंदर व आकर्षक मखर नागरिकांसाठी उपलब्ध केले आहेत. यामध्ये सरस्वती बैठक, जय मल्हार मंदिर, कसन सिंदूरकी, मॅक्रम आर्ट कलर, बुद्धिवंत बैठक, शाही बैठक असे अनेक सुबक आणि अतिशय सुंदर देखणे मखर येथे उपलब्ध आहेत. या ठिकाणी छोट्या मकरपासून ते मोठ्या मकरपर्यंत विविध साईज उपलब्ध असून 2000 पासून ते 15,000 रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे. या ठिकाणी मकरसह मूव्हिंग मूषक तसेच आणखी देखील विविध सजावटीच्या वस्तू सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माझं नाव संतोष रेडकर, मी सिद्धेश आर्ट अँड क्रिएशनचा प्रोप्रायटर आहे. आम्ही गेले 35 वर्षापासून मखरं बनवतो. 2018पर्यंत थर्माकोलची बनवायचो. 2018ला शासनाने थर्माकोलच्या मखरांना बंदी आणली. तेव्हापासून आम्ही त्याच्यातनं बाहेर पडलो आणि एकच विचार केला की ह्याच्या पुढे आपण जर डेकोरेशन किंवा मखर जर बनवायची असेल तर ती गणेशाला पर्यावरणपूरक बनवायची, गणेशाची श्रद्धा करायची, गणेशाची पूजा करायची आणि पर्यावरण विरोधी म्हटलं ही सगळी अशी डेकोरेशन्स करायची. ह्या गोष्टीला अर्थ नाही. त्याच्यामुळे आम्ही आता पूर्ण इको फ्रेंडली अशी मखरं काढलीत, ज्याचं विघटन 100% आहे. जे नित्यनियमातला जो वेस्ट पेपर असतो त्याच्यापासून बनवलेला कॉरोगेटेड पेपर, त्या कॉरोगेटेड पेपरपासूनही बनवलेली मखरं आहेत. आणि नुसतं आम्हीच बनवलेली नाही, तर आमच्याबरोबर अन्नमुलाने बनवली आहेत, भरपूरशा लेडीजनी बनवली आहेत. त्याच्यानंतर माझ्या स्थानिक, मी जिकडे माझं वर्कशॉप आहे तिकडच्या स्थानिक मुलींचा हातभार आहे. आणि ह्याच्यापासून आम्ही पण थोडंसं सोशल वर्कला पण हेल्प म्हणजे करत असतो. दुसरं म्हणजे आपली सगळी बिलं ही GST टॅक्सेबल आहेत, हे मुख्य आहे. कारण कुठलाही उद्योग करायचा तर तो व्यवस्थित शासन म्हणजे अधिकृतच करावा. ठाणे महानगरपालिकेचं मला खूप प्रोत्साहन आहे. मला कायम ते लोक प्रमाणपत्र हे ते प्रत्येक ह्याच्यामध्ये जे पर्यावरणपूरक त्यांचे कार्यक्रम असतील तर ते मला कायम आमंत्रण देऊन माझी प्रेझेंटेशन करतात. एवढं सगळं करून हे सगळं करताना एकच माझी ग्राहकांना विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेला मखर विकत घेता त्यावेळेला तुम्ही जे काय घेताय, सगळेच आर्टिस्ट सगळ्याच प्रकारची करतात, मलाही माहिती आहे, प्रत्येकाची वेगवेगळी कला दाखवतात. पण तुमचं मखर हे पर्यावरणपूरक आहे का हे तुम्ही त्या व्यापाऱ्याला विचारा किंवा विकणाऱ्या माणसाला विचारा. मी स्वतः बनवतो, मी तुम्हाला 100% दाखवू शकतो की हा माझा कोरिगेटेड पेपर आहे, हे माझं फॅब्रिक आहे. फॅब्रिकच्या मखरांमधले कितीतरी पार्ट्स आपल्याला रियूज करू शकतात. त्याचं तोरण आहे, तुम्ही दरवाजाला लावा. त्याच्या बॅक साईडची ती रांगोळी आहे ती तुम्ही दिवाळीत रांगोळी म्हणून त्याच्यावर पणत्या ठेवा. फॅब्रिक आहे, लोड आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पण ग्राहकाला विचारा आणि तुम्ही ही ती मखरं परत वापरा, कोणाला तरी वापरायला द्या. घनकचरा वाचरू नका आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव करा, तर नक्कीच तो गणेश आपल्याला सगळ्यांना पावेल. मलाही पावतोच आहे. धन्यवाद. तुम्ही बोललात की तुमचे जे हे मखर ते परदेशातही जाते, कोणकोणत्या देशामध्ये माझी तर ही जी छोटी मखरं आहेत ती ऑलमोस्ट US, लंडन, कॅनडा या देशांमध्ये गेली पण, कारण तिकडे साधारण शिपमेंटला 21 दिवस लागतात, ती पोचली पण माझं सगळ्यात मोठं जातं ते ॲडलेडला. जसा लालबागचा राजा तसा त्यांचा ऑस्ट्रेलियाचा राजा असा एक गणपती आहे, त्याची उंची 17 फूट आहे. पण त्याचं मखर त्यांच्या ह्याच्याप्रमाणे 22 फुटाचंच करता येतं. माझ्याकडनं ते 22 फुटाचं मखर अतिशय प्लॅनिंगमध्ये कंटेनरमधनं, म्हणजे त्यांचा उत्साहाला तर मी पण इको फ्रेंडली. त्यांना आज POP हे ते बनवून सेट देणारे प्रचंड लोक आहेत, पण त्यांना इको फ्रेंडली मखरामध्ये इंटरेस्ट आणि त्यांच्या गव्हर्नमेंटला आपलं कुठेही थांबत नाही, आपलं कुठेही इन्स्पेक्शनला अडकत नाही. कारण माझ्या मखराचं रजिस्ट्रेशन फॉरेस्ट सर्टिफिकेटपासनं ते रिसायकलच्या सगळ्या रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे तिथे माझं अडत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक देशामध्ये एअरपोर्टमध्ये इमिग्रेशनला कधी कुठली अडचण येत नाही. त्याच्यामुळे परदेशी ग्राहक सगळे मला माझ्या मखरांना मान्यता देतात आणि घेऊनही जातात.